शिवनगराला पाणी टंचाईचा फटका, नागरिकांचे हाल, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन। अंबरनाथ पश्चिमेतील शिवनगर परिसरात गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, अनियमित वेळापत्रक आणि वारंवार खंडित होणारी लाईन यामुळे नागरिकांना रोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या समस्येची दखल घेत नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले। अधिकारी किशोर शेकेकवरे, सुधीर भोईर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। यावेळी संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या ढिसाळ व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली। नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा देत नागरिकांचा संयम संपत चालला असून पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली। दरम्यान शिवनगरचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले। पाहणीवेळी इंजिनियर बिलाल, इंजिनियर अल्तमश, मोटू शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवनगर या विभागासाठी पूर्वीच्या वेळेला पाणी भरपूर यायचं, परंतु आता काही तांत्रिक कारणामुळे पाणी भेटत नाहीये। तर आपले वॉटर सप्लायचे किशोर शेकेकवरे साहेब आहे, यांना घेऊन त्याची टीम घेऊन आज आपण पूर्ण शिवनगरमध्ये फिरलो। तिथं स्थानिक जे आपले कार्यकर्ते आहे बिलाल आणि अल्तमश उमर शेख हे पण सर्व संगती होते। स्थानिक लोकांचं अडचण आपण समजून घेतली, काय प्रॉब्लेम आहे बघा, त्या लोकांना पाणी पाहिजे। आता त्यासाठी काय काय करता येईल, तिथं बूस्टर पंप बसवणे, लाईन वॉश करून घेणे आणि प्रेशर वाढवणे, यासाठी जे जुनी लाईनी आहे त्याच्यावरती पण काय नवीन लाईन किंवा प्रेशर करून वॉल लावून आपण ते पाण्याची तिथं तरतूद करून लोकांना पाणी भेटेल यासाठी आपण प्रयत्नशील आहे। आणि मला म्हणजे हे आहे, अधिकाऱ्यांवरती भरोसा आहे की जसं पूर्वी पाणी येत होते आता पण पाणी येणार आणि आपण लवकरात लवकर तसं करून घेऊ। अन्यथा जर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर मग पुढचं काय असेल? बघा कसं आहे की शेवटी वॉटर सप्लायचे जे मंत्री आहे ते आपले गुलाबराव पाटील साहेब आहे आणि त्यांचे सर्वांच्या अंबरनाथमध्ये चांगले सलोख्याचे संबंध आहे। आपण मध्येच त्यांना शहरासाठी भेटलो होतो। आता या विभागासाठी पाण्याची टाकी ही नवीन योजनेमध्ये होत आहे, तर त्याच्यामुळे येणारा काळात तो पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। परंतु आता तत्काळ सॉल्व्ह करण्यासाठी जर गरज पडली तर वॉटर सप्लायच्या अधिकारी लोकांना सर्वांच्या संधी जाऊन परत आम्ही भेट घेऊ त्यांची। महिनाभर असं नाही आहे का, 15-20 दिवसापासून आमच्या प्रेशरचे प्रॉब्लेम आहे। कारण आपलं पाणी येतं ते बॅरेजवरून, बॅरेज बदलापूरला थोडी लाईट गेली 10 मिनिट असू द्या किंवा 15 मिनिट, आपल्या त्या मेन जे MBR आहे आपला मेन टाकी जे बेलवलीला, तर तिथली लेवल कमी होते लेवल। आणि आता हा जो एरिया सगळा शिवनगर, संजय नगर, MM हायस्कूल या एरियाचा पूर्ण ग्रॅव्हिटीची आमची मेन लाईन आहे त्याच्यावर हा सगळा सप्लाय आहे। तर मेन आमचं वरचं प्रेशर कमी झालं तर यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो। आता हा जो 15-20 दिवसापासून जो प्रॉब्लेम आहे मेन त्यामुळे आता काल आम्ही जर कालपासून आमचं एक प्रेशर फिल्टर पण बंद होतं, त्याचा पण सुधारणा झालेली आहे, ते दुरुस्त झालं आहे। तर त्यामुळे आता कालपासून थोडं प्रेशर वाढलं आहे, तर थोडा आता लाईन पण रिकाम्या झालेल्या असतात, तर हळूहळू एक 4-6 दिवसामध्ये फरक पडेल त्याचा। बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिव अंबर न्यूजला सबस्क्राईब करा।